एक बाबा आणि त्याची वेगवेगळी कामे, दिवसेंदिवस होत असलेले मोठे मोठे खुलासे आणि ते सगळे काम जे बाबा लोकांना वेड्यात काढायचा आणि मग सगळं काम करायचं. लोकच नाही तर या बाबाने स्वतःची नातेवाईक सुद्धा सोडले नाही. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. या बाबाचा आता नवीन कारनामा समोर आलेला आहे. यावेळी या बाबांनी टार्गेट केलेले लोक होते स्वतःचेच नातेवाईक. होय, या बाबांनी श्रीमंत लोकांना, मोठ्या मोठ्या मंत्री आमदारांना गंडा तर घातलेला होता, परंतु याने आपल्याच नातेवाईकातल्या ती व्यक्तीला सुद्धा सोडले नव्हते. आता नेमकं हे जे नातेवाईक आहेत हे या बाबाची कोण लागतात? नेमकं ही नातेवाईक बाबाकडे कोणत्या कामासाठी आले होते आणि या बाबांनी नेमकं यांना काय आश्वासन दिलं होतं? त्यानंतर त्या बाबांनी त्यांच्याच नातेवाईकासोबत काय केलं, किती वेळा केलं, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार आणि सर्व काही जाहीरपणे स्पष्ट दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. बाबांनी आतापर्यंत टार्गेट केलेले लोक सर्वसाधारण नाही, मोठे उच्च श्रीमंत लोक, मोठ्या पदावर बसलेले आमदार, मंत्री, इतके सगळे लोक. परंतु यामध्ये आता अशी माहिती समोर येत आहे की बाबांनी आपल्याच नातेवाईकातल्या काही व्यक्तींसोबत ते काम केलं जे बाबा करायचा. नेमकं काही वर्षापूर्वी या बाबाचा आणि नातेवाईकातल्या एका व्यक्तीचा संपर्क झाला, ज्यामध्ये ती नातेवाईक व्यक्तीचे काही अडचण होती आणि त्याच गोष्टीचा बाबाने फायदा घेतला आणि त्या व्यक्तीसोबत ते सगळं काम केलं जे बाबा करायचा. चांगले चांगले लोकांना टार्गेट करून बाबांनी ते काम केलं. परंतु ही नातेवाईक व्यक्ती शांत बसली नाही. त्यांनी आवाज उठवला आणि काही वर्षापूर्वी याच बाबाला जनतेने चांगला धुतला. हिम्मत करणारी नातेवाईक ती व्यक्ती कोण होती? ती याच जिल्ह्यातली होती. तो जिल्हा, तो तालुका, ती व्यक्तीच. बाबाजवळ काय अडचण हे सर्व आपण तुम्हाला लगेच सांगणार आणि तो व्हिडिओ सुद्धा दाखवणार जो नातेवाईकासोबत काढलेला आहे. सर्व काही जाहीरपणे स्पष्ट दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या बाबांनी इतके काम केले आणि अशी वेगवेगळे कारनामे केलेली आहेत की जे ऐकून महाराष्ट्राच्या जनतेच्या पायाखालची जमीन सरकली. आणि आता ही जी बातमी आपण सांगत आहोत हे ऐकल्यानंतर तुम्हाला तर अजून मोठा धक्का बसणार. एक व्यक्ती आणि एक बाबा काय करू शकतो हे यांनी जाहीर केले आणि स्पष्ट केलं. लोक म्हणतात की जनता वेडी नाही, परंतु या बाबांनी अनेक लोकांना, अनेक उच्च शिक्षित लोकांना, उच्च श्रीमंत लोकांना खूप वेड्यात काढलं, पैसा आणि लुबाडला आणि त्यांच्यासोबत ते पण काम केलं जे चुकीचं होतं. आता बाबाला जेव्हा पोलिसांनी आपला दणका दिला, कायद्याचा दणका दिला, तेव्हा बाबाला समजे लागलं की नेमकं काय असतं. आता बाबाला पोलिसांच्या कस्टडीत स्वतःचं मरण दिसत आहे. बाबांनी स्वतःचीच भविष्यवाणी केली की माझा शेवट आता इथेच होणार. एवढं पाप केल्यावर शेवटी काय होणार? तेच होणार जे तुम्ही केलेलं आहेत. आता बऱ्याच जनतेला घरामध्ये कौटुंबिक अडचण, व्यावसायिक अडचण, शारीरिक व्याधी अशा प्रकारे वेगवेगळ्या अडचणी असतात आणि या अडचणीतून बाहेर पडता यावं, आपल्या सर्व सुखात व्यवस्थित नांदवण्यासाठी जनता मोठ्या आशेने या बाबांकडे जात असतात. परंतु हा बाबा त्याच लोकांच्या अडचणीचा फायदा घेत त्यांनाच वेड्यात काढतो, त्यांनाच पैशाने लुबाडतो आणि त्यांचंच नुकसान करतो. असा जबरदस्त हा बाबा आणि त्याचा जबरदस्त सगळा कारनामा. बाबाच्या आत्तापर्यंत 11 ते 12 गुन्हे झालेले आहेत. वेगवेगळे लोक समोर येत आहे आणि आपल्यासोबत बाबांनी काय केलं, कसं केलं त्याची तक्रार देत आहेत. काही लोकांना हा बाबा म्हणाला की मी तुम्हाला मंत्री बनवतो, तुम्हाला मोठ्या पदावर बसवतो, यावर्षी तुम्हाला आमदार बनवणार. आणि याच्या भूलथापाला बळी पडून अनेक उच्च शिक्षित आणि अनेक श्रीमंत लोक बळी पडले. बाबा तंत्रज्ञानाचा आधार घ्यायचा आणि त्यानुसार काहीतरी तंत्रज्ञानाचा चमत्कार दाखवायचा. लोकांना ते खरं वाटायचं. अरे बाबा चमत्कार करतात, अरे बाबाच्या बोलण्यानुसार नाग आला, अरे बाबाच्या म्हणण्यानुसार नाग काम करतो, अरे बाबाच्या चमत्कारानुसार कानातून दूध येतं. बाबा स्वतःला अवतारित पुरुष सांगायचा. मी देवाचा अवतार आहेत, माझ्याकडे दैव्य शक्ती आहे, मी तुमचं नुकसान करणार, मी तुमचं चांगलं करणार, माझा आशीर्वाद आहेत, माझा हे खडा वापरा, माझा ते रत्न घ्या, मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कशी भरभराटी येते, तुमचं काम कसं पूर्ण होतं, कसं तुम्हाला मंत्रीपद भेटतं, कसं तुम्हाला आमदारकी भेटते, असं बाबा सांगायचा. लोकांना वेड्यात काढायचा आणि लोक सुद्धा वेडी वेडी होत असत. परंतु या बाबाने नुसताच परक्या लोकांना नाही तर स्वतःच्या नातेवाईकातल्या व्यक्तीला, ती व्यक्ती जी बाबाकडे मोठी आशा घेऊन ती व्यक्तीसोबत बाबांनी ते वाईट काम केलं जे बाबा करायचा. ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट स्पष्ट दाखवणार, डायरेक्ट स्पष्ट सांगणार. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात सापडलेल्या महिलांचं जगणं मुश्किल झालंय. भोंदूचं बिंग फुटल्यानंतर जवळपास 8 ते 10 महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी पीडित महिला मानसोपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. समाजात बाहेर पडणं तर दूरच, त्यापैकी काही महिलांना घरातच एकटं पडण्याची वेळ आली आहे. घरात कोप असल्यामुळे तुझ्या नवऱ्याची प्रगती होत नाहीये, तुझ्यात दोष असल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारत नाहीये,
योनी शुद्धीकरणानंतरच तुला पुत्रप्राप्ती होईल. तू मागच्या जन्मातली अप्सरा असून मी कृष्ण आहे. माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातल्या साऱ्या समस्या दूर होतील. अशी असंख्य कारणं देऊन भोंदू अशोक खरातनं महिलांसोबत गैरकृत्य केलं. अनेक महिलांना संमोहित करून त्यांचा शीलभंग केला. सोशल मीडियात जवळपास 8 ते 10 व्हिडिओ व्हायरल झालेत. मात्र आरोपांनुसार पोलिसांकडे जो पेनड्राईव्ह दिला गेला त्यामध्ये 504 व्हिडिओ होते आणि हा एकूण आकडा 1100च्या वर आहे. त्यामुळे भोंदूच्या जाळ्यात सर्वाधिक महिलांच्या फसवणुकीचं हे प्रकरण महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं सगळ्यात मोठं प्रकरण आहे. व्हायरल व्हिडिओतल्या फक्त महिलांनाच नव्हे तर त्यांच्या घरातल्या सदस्यांना सुद्धा मनस्ताप भोगावा लागतोय. महिला नैराश्याच्या सावटात आहेत. व्हायरल व्हिडिओमुळे समाजात वावरावं कसं या भावनेनं त्यांना ग्रासलंय. समोर येणाऱ्या पीडित महिलांची विशेष पथकाकडून अज्ञातस्थळी चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तर पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे असे व्हिडिओ फॉरवर्ड करणारे सुद्धा अडचणीत येऊ शकतात. मात्र जर भोंदूच्या अटकेआधी व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला होता तर भोंदूच्या अटकेच्या 5 ते 6 दिवसांपर्यंत सोशल मीडियात व्हिडिओ लीक कसे होत राहिले, व्हिडिओ व्हायरल होण्याचा मूळ सोर्स काय आहे, कोणत्याही फॉरवर्ड व्हिडिओचं उगमस्थान तपासणं सरकारसाठी सहज सोपं आहे. पोलीस त्याचा शोध कधी घेणार? व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काहींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र हे व्हिडिओ ज्या मूळ ठिकाणांवरून पसरले ते लोक कधी उजेडात येणार हा देखील प्रश्न आहे. पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती की हे व्हिडिओ तुमच्या कारवाईपुरते मध्ये ठेवा. हे पब्लिश करू नका. महिलांचं जीवन उद्ध्वस्त होईल. त्या परिवारात राहण्याच्या त्या लायकीच्या राहणार नाही, समाजात राहण्याच्या लायकीच्या राहणार नाही. त्यांचे नवरे त्याला वागवतील की याची गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी जर काही केलं असेल आणि तुमच्याकडे प्रूफ असेल तर हे प्रूफ आपण कृपा करून पब्लिक समोर आणू नका. महाराष्ट्रामधल्या इतक्या गंभीर प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे दुर्दैवाचं म्हणावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये चौकशी यंत्रणाचा मोठा सहभाग आहे, याच्यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट, याच अगोदर खरातच्या याच प्रकरणामध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल झाले ते तपासातलेच भाग होते. आणि मग हे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधनं अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, कुटुंब उद्ध्वस्त झाले, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे ना. परंतु हे निश्चितपणे दुर्दैवाचे, यात कुठल्याही तऱ्हेची शंका नाही. खरं तर माझी तुमच्या माध्यमातून सगळे म्हणजे सोशल मीडियावर जे त्यांचे वेगवेगळे शेवटी त्यांचाही आयुष्याचा, पुढच्या आयुष्याचा, त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण याचा तो विषय. त्याच्यामुळे पोलीस विभाग जो आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत बारकाईने आणि सामंजस्याने त्यामध्ये लक्ष ठेवून आहे. आणि सोशल मीडियावर सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे कुठेही व्हिडिओज फॉरवर्ड व्हायला नको. एवढं भयानक राजकीय लोकांचे नाव येतात, मोठमोठ्या अधिकाऱ्याचे नावं येतात. असे जेव्हा तपास SIT करते तेव्हाच आमची अशी म्हणजे विनंती, एक कळकळीची मागणी आहे का या SITवर ज्युडिशरी नियंत्रण असलं पाहिजे. जे व्हिडिओ आज हे व्हायरल होतात याचा फायदा त्या व्हिडिओमध्ये कुठेही बळजबरी दिसत नाही. मग ठीक आहे, त्याला आमिषाला बळी पाडलं, भीती दाखवली, फेर निर्माण केलं, हे जरूर असेल, पण तो तपासामध्ये पुढे यायला पाहिजे. कट झालं, हे जर तपासामध्ये पुढे नाही आलं तर ह्या व्हिडिओवरून तर त्याला फायदा होणारच आहे. दुसरं तर हे जे व्हिडिओ फिरतात हे तात्काळ बंद केले पाहिजेत. देवधर्माची आणि तंत्रमंत्राची भीती घालून भोंदूनं अनेक महिलांना फसवलं, त्यांचं ब्लॅकमेलिंगही केलं. त्याच महिला आता व्हायरल व्हिडिओमुळे नैराश्यात आहे. व्हिडिओ व्हायरल करणारे दोषी आहेतच, मात्र सर्वात आधी हे व्हिडिओ लीक करणाऱ्यांचेही चेहरे पोलीस समोर आणतील अशी आशा करूया.